हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या महागड्या साड्या, सिल्कच्या साड्या, इतर महागड्या साड्या ज्या जॉर्जेटच्या, शिफॉनच्या असतात किंवा सिक्वेन्सच्या असतात तर त्या खराब होतात लवकर. तर अशा महागड्या साड्यांची आपण काळजी कशा प्रकारे घ्यायची, कारण आपण त्याच्यात हजारो रुपये टाकलेले असतात, लाखापर्यंत एकूण साड्या असतात आपल्या. तर त्यांची काळजी आपण व्यवस्थित घेतली तर त्या वर्षानुवर्षे टिकतील. तर ती कोणत्या 8 प्रकारे घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पहिला आपण मुद्दा बघूया का साडी जेव्हा आपण घड्या करून ठेवतो तेव्हा त्या वर अशी लाईन पडते किंवा घड्यांच्या जी साईड असते तर तिकडे बघा या लाईनवर आपली साडी लवकर विरून जाते. मोस्टली ज्या प्युअर सिल्कच्या साड्या असतात तर त्यांची ही दशा होते. माझ्या बाबतीतही झालेलं आहे आधी असं. तर माझ्या प्युअर सिल्कच्या साड्या त्याच ठिकाणी विरून गेलेल्या होत्या. तर आता त्याची काळजी कशी घ्यायची ते बघूया. प्रथम आपण दर 2 ते 3 महिन्यांनी जर आपण ती साडी वापरली नसेल तर काढायची आणि त्या लाईनवर आपण बरोबर इस्त्री करायची. म्हणजे काय, त्याची मॉइश्चर पण निघून जाईल आणि तिथलं जर घडी पडून त्या जागचे जे धागे असतात ते खराब होऊन जातात. प्युअर सिल्कचे जरी असले तर त्या बाबतीत ते घडतं. तर अशा प्रकारे आपण ते करू शकतो. तसेच त्याप्रमाणे दर 2 ते 3 महिन्याने आपण या महागड्या साड्या त्यांना वास येत असतो एक प्रकारचा ठेवून तर तो जाण्यासाठी, मॉइश्चर त्याचं निघून जाण्यासाठी आपण असं सावलीमध्येच वाळत घालायच्या. त्याच्यानंतर आपण ही साडी उलट्या बाजूने घडी करून ठेवायची. म्हणजे त्याच्या ज्या लाईन्स असतात त्या जातात घडीच्या. तर असं आपण आलटून पालटून करत राहायचं साड्यांना. म्हणजे कशा या साड्या व्यवस्थित राहतात आणि मग त्या विरत नाहीत. जरी तुमच्या जॉर्जेट शिफॉनच्या असल्या तरी त्या तुम्ही असं करू शकतात. आणि सिल्कच्या साड्यांच्या बाबतीत तर हे आपण दर 2-3 महिन्याने केलंच पाहिजे, कारण या सिल्कच्या साड्यांना आपण बरेचसे पैसे मोजलेले असतात. आता दुसरा मुद्दा आहे, दुसरा प्रकार आहे आपण जरीची काळजी कशी घ्यायची. बरेच वेळा मला असं विचारण्यात येतं का जर काळी पडते त्याच्यावर काय, किंवा मग जर चुरगळून जाते, खराब होते त्याच्यासाठी काय. तर मी आता त्याच्यासाठी सांगते का जर तुम्ही म्हणजे जरीची जो काठ असतो तर त्याच्यावर असा कॉटनचा कपडा ठेवा किंवा रुमाल ठेवून त्याला इस्त्री करत जा. तर ती जर चांगली राहते, त्याला असं चुरगळ्या पडत नाही. जशी पहा इथे पडलेली आहे माझ्या या साडीला. तर जरा इस्त्री पण गरम करायची. कॉटनचा कपडामध्ये असल्यावर ती जर खराब होणार नाही आणि व्यवस्थित त्याला इस्त्री होऊन जाते. जर मध्ये मध्ये साडीला मोठ्या बुट्ट्या असतील तर त्या पण तुम्ही या प्रकारे कॉटनचा कपडा ठेवूनच मग साडीला इस्त्री करत जा. आता या दोन्ही माझ्या महागड्या साड्या आहेत तर त्या छानपैकी त्यांची जर व्यवस्थित झालेली इस्त्री झालेली आहे. जरीमधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जर काळी पडते कधी कधी. तर ओरिजिनल चांगली असेल तर ती पडते कधी कधी काळी. ही साडी माझी पुण्यामध्ये मी पल्लोडमध्ये घेतलेली आहे. खूप आवडती साडी आहे माझी ही. तर ही साडी चिकनकारी टाईप आहे आणि खूप अगदी डेलिकेट नाजूक साडी आहे. तर हिला फार जपायला लागतं. आता हिची जर काळी पडते म्हणून मी काय करते ते पाहूया. तर असा जरीचा जो काठाचा भाग असतो तो एखाद्या अशा कडक पृष्ठभागावर ठेवायचा. तुम्ही इस्त्रीच्या टेबलवर घेतला तरी चालेल, पण खालचा भाग जरा कडक पाहिजे ज्याच्यावर आपण ठेवू तो भाग. आता मी टाल्कम पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची घ्या टाल्कम पावडर, तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडची असेल ती घ्या आणि ती त्याच्यावर टाकायची आहे आणि अलगद हाताने अशी पसरवायची आहे. पसरवल्यानंतर तुम्ही कॉटनचा रुमाल घ्या किंवा एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि तो हळूवारपणे त्याच्यावरून, खूप दाबून नाही पण अगदी अलगद दाबून घ्या आणि फिरवत राहा. तुमची जर अगदी चकचकीत होईल, पण ही जर खोटी जर असेल तर त्याची मी खात्री देऊ नाही शकत. कारण खोटी जर असेल तर ती साडीची क्वालिटी पण तेवढी चांगली नसेल. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो महागड्या साड्यांवरच आहे. तर ज्यांच्या महागड्या साड्या आहेत त्यांच्यासाठी हा उपाय त्यांनी नक्की करावा. पुढचा काळजी घेण्याचा प्रकार म्हणजे बरेच वेळा सेफ्टी पिन असतात, याला दुसरं काटे पिन म्हणतात. तर ही पिन असते ना, ही आपल्या साडीमध्ये अडकली किंवा आपण लावतो ही पिन तर त्याचा जो गोल भाग आहे त्याच्यात साडी अडकून फाटते ती साडी. तर त्याच्यासाठी असं मणी टाका किंवा तुम्ही त्याच्यात मोती टाका. जर छोटी पिन असेल तर त्याच्यात छोटा मोती टाका, मोठी पिन असेल तर थोडंसं मोठा मणी टाका किंवा त्याच्या आत जाईल याप्रमाणे एखादा मोती किंवा मणी टाका तुम्ही. तर तो जो भाग असतो पिनेचा
तर गोल भाग, तर तो आपल्या साडीमध्ये असा अडकत नाही आणि मग साडी फाटत नाही. जसं आता आपण पदर, समजा पदराला आपण ती पिन लावायची आहे, सेफ्टी पिन, तर मी ती दाखवते कशा प्रकारे तुम्ही लावू शकाल. कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा अशा पिना देखील मिळतात, पण आपण नेहमी या साध्या पिना वापरतो, तर त्यांचा कदाचित भावसुद्धा जास्त असेल. तर तुम्ही असं मणी किंवा मोती ठेवून द्या आणि त्या पिनला लावा. पहा, या प्रकारे जसं मी हा पदराचा भाग दाखवते, तर या प्रकारे आपण लावू शकतो आणि फाटण्याची मग शक्यताच नाही, कारण त्याच्यात ते अडकणारच नाही. तुम्ही साडीच्या निऱ्या घालतात, तर त्या निऱ्या झाल्यावर आपण त्यांना आडवी पिन लावतो, खाली उभी पिन लावतो, तर ती पण याच प्रकारे आपण जी मोठी पिन आहे तर ती याच प्रकारे आपण साड्यांच्या निऱ्यांना लावू शकतो. पहा, या मी आता निऱ्या घेतलेल्या आहेत इकडे, तर त्याला मी लावून दाखवते. तर पिनचा हा एक हॅकच आहे, हा बऱ्याच जणांना माहिती पण असेल, पण एक माहिती असावा साड्यांच्या काळजीमध्ये म्हणून मी हा दाखवते आहे. अगदी विकत तुम्हाला अशा पिना मिळत असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात, नाही तर साध्या पिनांसाठी हा उपाय करा. आता पुढचा चौथा प्रकार असा आहे का, आपण जे हँगर्स वापरतो साड्यांसाठी, तर ते कशा पद्धतीचे, कशा प्रकारचे, कुठल्या मेटलचे असावेत का अजून कसे असावेत. तर इथे माझे स्टीलचे आहेत, परंतु त्या हँगर्सची क्वालिटी चांगली आहे. जर तुम्ही मेटलचे वापरत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचे घ्या, कारण काय आहे, जर ते गंजले तर आपल्या साड्या वाया जातील. तर बहुतेक हँगर्सना तुम्ही ज्या आपल्या प्युअर सिल्कच्या साड्या आहेत त्या लावून नका ठेवू, ज्या जॉर्जेटच्या वगैरे आहेत त्या लावून ठेवा हँगर्सना. आणि हे हँगर्स पहा असे एस आकाराचे आहेत, तर त्याच्यामुळे चांगल्या साड्या अडकल्या जातात. जरी सिल्कच्या असल्या तरी त्या अशा सरकत नाहीत, त्या क्लिपमध्ये अडकून राहतात. आता तुम्हाला जर हँगर्स घ्यायचे असेल तर एक चांगलं सजेशन म्हणजे वुडन घ्या. तर वुडन हँगर्स खूप चांगले आहेत. तर आता मी कधी हँगर्स बदलले तर मी नक्की वुडन हँगर्स घेईल आणि ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे. आता मुद्दा पाचवा प्रकार काळजीचा. तर इथे पहा, मी प्लास्टिक फोल्डर दाखवले, साडी फोल्डर, तर ते तुम्ही तसे घेऊ नका. सिंगल अगदी दोन्ही साईडने कडक प्लास्टिक असतं, तर ते साड्यांसाठी घातक आहे. जर तुम्हाला फोल्डर घ्यायचं असेल तर असं चांगल्या क्वालिटीचं घ्या, याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या क्वालिटीचं मिळतं. आणि साड्या ठेवताना तुम्ही एकत्र अशा सिल्कच्या ठेवू शकतात. मी नेहमी बऱ्याच वर्षापासून अशा ठेवते. तर काय होतं, इथे मोकळी जागासुद्धा मिळते. आपण सिंगल प्लास्टिक फोल्डर घेतो तर त्याच्यात साडीची मॉइश्चर तशीच राहते आणि साड्या खराब होतात सिल्कच्या. तर असं मोठं फोल्डर असेल तर त्याच्यात साड्या पण बऱ्याच राहतात आणि असं गॅप, मोकळी जागा मिळते, त्याच्यामुळे साडी पण छान राहते. तर तुम्ही अशा उभ्या लाईनमध्ये पण डबल लाईन ठेवू शकतात किंवा अशी सिंगल लाईन पण ठेवू शकतात. 10 ते 12 साड्या माझ्या सहज या फोल्डरमध्ये राहतात. तर तुम्ही अशा प्रकारचे फोल्डर वापरू शकतात. मागे माझ्या एका साडीच्या व्हिडिओमध्ये मी हे फोल्डर दाखवलेले आहेत, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या, त्याची लिंक मी टाकते. बरं, आता या साड्यांमध्ये बरेच जण नॅफ्थॅलिन बॉल किंवा मॉथ बॉल्स टाकतात, तर ते तसे नका टाकू, त्यांना फार एक उग्र तीव्र वास येतो. तर तुम्ही आपला भीमसेनी कापूर असतो तो एखाद्या फडक्यामध्ये किंवा छोट्याशा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून तो त्याच्यामध्ये टाकून ठेवा. अगदी छान वास येतो आणि साडीसुद्धा छान टिकते आणि जर अजिबात खराब होत नाही त्याने. आता इथे सिक्वेन्सची ही साडी आहे, ही पण डेलिकेट असते, याला वर्क असतं केलेलं, त्याच्यामुळे त्याच्या टिकल्या वगैरे निघण्याची शक्यता असते. तर या साड्या नेहमी एकत्र तुम्ही ठेवू नका. तर कॉटनची तुमची ओढणी असेल किंवा कॉटनचा कपडा असेल एखाद, तर त्याच्यात तुम्ही ठेवा. अगदी छान व्यवस्थित राहतात अशा सिक्वेन्सच्या साड्या, ज्या महागड्या असतात तर त्या तुम्ही तशा प्रकारे ठेवू शकतात. अगदी जुनी ओढणी आहे माझी, पण ही व्यवस्थित धुवून स्वच्छ मी घेतलेली आहे आणि त्याच्यात ही सिक्वेन्सची साडी व्यवस्थित बांधून मी ठेवते, म्हणजे अगदी छान राहते. कारण या साडीचे पण सिक्वेन्स निघण्याची भीती असते. किंवा तुम्ही दुसरा प्रकार म्हणजे असे उशांचे अभरे म्हणजे पिलो कवर्स असतात, तर त्याच्यामध्ये ठेवू शकतात. कधी कधी आपली बेडशीट खराब होते, मग पिलो कवर्स तसेच राहतात कॉटनचे, तर त्याच्यात तुम्ही साड्या ठेवू शकतात. अगदी वेगळं फोल्डर विकत घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण हे ठेवू शकतो. किंवा मग सरळ इथे माझी पहा हे कॉटनची कुर्ती होती, तर त्याचा वरचा भाग मी कापून टाकलेला आहे आणि जो खालचा भाग असतो तो असा छान राहिलेला आहे. तर कपडा छान होता याचा, अगदी प्युअर कॉटन आहे. मग आता याच्यात मी ही पहा माझी ही चांगली आवडती साडी आहे, ही याच्यात बांधून ठेवते, म्हणजे कशी ही व्यवस्थित राहणार त्याच्यात.
तर अशी तुम्ही ठेवू शकता त्याच्यात. फक्त मी हे प्रकार दाखवते. मी नेहमी फोल्डरमध्येच ठेवते साड्या आणि सिक्वेन्सच्या असतात ते कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवते. तर असे मी जे 2-3 प्रकार दाखवलेत तर तुम्ही त्या प्रकारे तुमच्या साड्या अगदी सिक्वेन्सच्या किंवा जॉर्जेटच्या वगैरे असतील त्या ठेवू शकतात किंवा मग आपल्या सिल्कच्या सुद्धा. तुम्हाला जो प्रकार आवडेल त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकतात तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे. आता साड्या कशा ठेवायच्या त्या तर पाहिलं तर पुढचा मुद्दा आहे ब्लाऊज. तर ब्लाऊज पण आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात, महागडे असतात. महागड्या साड्यांचे ब्लाऊज महागडेच असतात. तर ते ब्लाऊज खूप वेळा मोठी आपण चूक करतो का त्या सिल्कच्या साडीबरोबर किंवा दुसरी कोणती आपली महागडी साडी असेल त्याच्याबरोबर त्या साडीचा ब्लाऊज ठेवतो. तर ही अशी आपण या प्रकारे त्याच्यात आतमध्ये ठेवतो किंवा मग काय करतो कधी कधी साडीवर ठेवतो किंवा मग आपण हँगरला असं टांगून ठेवतो आणि त्याच्यावर ब्लाऊज ठेवतो साडीच्या. तर अत्यंत चुकीची पद्धत आहे ती. पहा, असं पण काही जण करतात का हँगरला साडी लावली आणि ती त्याच्यावर ब्लाऊज टाकला. तर सिल्कची साडी तुम्ही कधीच हँगरला, चांगल्या प्युअर सिल्कची साडी कधीच हँगरला टांगून ठेवू नका. ती व्यवस्थित फोल्डरला ठेवा. शिवाय त्याचा ब्लाऊजसुद्धा वेगळा ठेवा, त्याच्यातच ठेवत जाऊ नका. कारण ब्लाऊजला बरेच वेळा आपला घाम लागलेला असतो आणि हे महागडे ब्लाऊज आपण सारखे धुवायला देत नाही किंवा ड्राय क्लिनिंगला देत नाही. तर ब्लाऊजचं नेहमी फोल्डर वेगळं ठेवा. आणि हा ब्लाऊज आपण बाहेरून घालून आल्यावर थोडा 1 दिवस बाहेर ठेवायचा आणि मग व्यवस्थित, किंवा तुम्ही ड्राय क्लिनिंगला दिला असेल तर तो ड्राय क्लिनिंगवरून आल्यानंतर व्यवस्थित असा वेगळा तुम्ही ब्लाऊजचं एक फोल्डर वेगळं ठेवा. ब्लाऊज ठेवताना पण प्लेन ब्लाऊजचं एक फोल्डर किंवा ज्याच्यात तुम्ही ठेवाल ते वेगळं ठेवा. त्याच्यावर वर्क केलेलं असेल तर वर्क केलेले आणि सिंपल प्लेन ब्लाऊज एकत्र कधीच ठेवू नका. जरी काठपदराचे जे ब्लाऊज असतात ते वेगळे ठेवा. आता पहा, ते ब्लाऊज मी वेगळे ठेवले आणि इथे हे सिक्वेन्सचे सगळे ब्लाऊज आहेत ज्याच्यावर वर्क केलेलं आहे. तर ते ब्लाऊज मी वेगळ्या फोल्डरमध्ये नेहमी ठेवते. तर ते पण तुम्ही व्यवस्थित घडी करून ठेवा. तर असे जे जॉर्जेट वगैरेचे ब्लाऊज असतात त्यांची छोटी घडीसुद्धा होते. तर तुम्ही त्याच्यासाठी एक वेगळं फोल्डर ठेवलं तर ते व्यवस्थित घडी केले तर छान अगदी भरपूर ब्लाऊज एखाद्या फोल्डरमध्ये राहू शकतात. तर त्याच्यासाठी पण कसं फोल्डर निवडायचं, तर सेपरेट ब्लाऊजचं पण मिळतं किंवा तुम्ही साडी फोल्डर घेतलं तर साडी फोल्डरमध्ये पण बरंचसं राहू शकतात. तर ही पहा, ही साडी जी माझी महागडी आहे तर याच्यात मी ठेवलं तर त्याचे जे मोती किंवा टिकल्या ते त्याच्यात अडकून ही नेटची साडी आहे तर ती फाटू शकते. म्हणून साडी वेगळी ठेवायची आणि ब्लाऊज वेगळं ठेवायचं. तर आता हे माझे असे भरपूर ब्लाऊज आहेत जे एक ब्लाऊज 2-3 साड्यांवर पण मी मॅच करते. तर त्याला मी हे आता असं वेगळं फोल्डर ठेवते. आता हे कसं ॲडजस्ट करायचं ते आपल्याप्रमाणे, आपल्याला जसं जमेल तसं तुम्ही डबल ठेवा किंवा एका फोल्डरमध्ये मी बघा 4 प्रकारचे आता ठेवून दाखवते. तर तुम्ही त्या प्रकारे पण ठेवू शकता. तर असे 3 प्रकारे ठेवा, 2 प्रकारे लाईन ठेवा किंवा असे 4 प्रकारे पहा केलेलं आहे. तर तसे भरपूर ब्लाऊज अगदी या एका फोल्डरमध्ये राहतात. तर हे साडी फोल्डरसुद्धा तुम्ही ब्लाऊज ठेवण्यासाठी वापरू शकता. 7वा मुद्दा असा आहे, बरेच वेळा आपण एखाद्या समारंभातून आलो असू घरी, कधी रात्र होते, खूप दमलेलो असतो, तर साडी देतो आपण अशीच फेकून, ती तशीच राहते रात्रभर. पण आपण अगदी 5 मिनटं आपल्या साडीसाठी, महागड्या साडीसाठी काढायची आहेत. तर आपण कितीही दमलो असू तरी ती साडी आधी 4 फोल्डमध्ये घडी करून ठेवायची, तशीच रात्रभर टाकायची नाही. एकतर त्याला वेगळी चुरगळ पडते, चुरगळून जाते किंवा मग त्याचा वास तसाच कोंडलेला राहतो. शिवाय आपण जिथे टाकतो तिकडे तो वास तसाच दरवळत राहतो. तर आपण काय करायचं, त्या रात्री आपण असं, आता माझ्याकडे मी ह्या खुर्च्यांवर ठेवते कधी कधी, जर तुमच्याकडे तशी दोरी वगैरे किंवा काही जागा असेल तर तशी तुम्ही 4 फोल्डमध्ये किंवा डबल फोल्डमध्ये ही साडी अशी रात्रभर पसरवून ठेवा. त्याचा पूर्णपणे वास निघून जातो. दुसऱ्या दिवशी तुम्ही ती इस्त्री करा किंवा तुम्हाला कुठे ड्राय क्लिनिंगला टाकायची किंवा तुम्ही घरीच क्लीन करून ठेवत असाल तर तुम्ही या प्रकारे मग नंतर करून ठेवू शकता. आता शेवटचा 8वा पॉईंट असा आहे का, आपण बरेच वेळा बाहेर साडी लॉन्ड्रीमध्ये देतो तर लॉन्ड्रीवाला खूप वेळा त्याच्यात पेपर टाकून देतो. आता तो न्यूजपेपर असतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. न्यूजपेपर कधीच तुम्ही ठेवू नका. एकतर त्याची इंक पण हार्मफुल असते आणि आपली जर महागडी साडी असेल तर त्याला कलर लागण्याची शक्यता असते मॉइश्चरमुळे. तर तो पेपर तुम्ही त्वरित काढून टाकायचा. जर त्याच्या जागी बटर पेपर असेल तर तो तुम्ही ठेवू शकतात. पण शक्यतो साडीत कोणताच पेपर तुम्ही ठेवू नका. कारण काय होतं,
त्याचा एक आवाज पण करकरत राहतो आणि जर त्याला जर असेल तर पेपर बरोबर थोडे रिॲक्ट होण्याची भीती असते, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा तुम्ही पेपर त्याच्यात ठेवू नका। साडी नुसतीच तुम्ही सहजपणे फोल्ड करून ठेवली तर साडी अगदी चांगली राहते, त्याच्यात पेपर ठेवण्याची काहीच गरज नसते। तर पहा, या साडीतला मी आता पेपर काढलेला आहे आणि सहज आता ही छानपैकी घडी करून मी ठेवत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 8 प्रकारे आपल्या महागड्या साड्यांची काळजी कशी घ्यायची ते दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हे सगळे मुद्दे कळू शकतील आणि त्या सुद्धा काळजी घेतील। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करायचं आहे।